विधानसभेत घाटकोपर होर्डिंगचा मुद्दा तापलाय। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मुद्द्यावर प्रश्नांची सरबत्ती होतीये। दुर्घटनेआधी आणि नंतर होर्डिंगचं ऑडिट केलं की नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हा सवाल केलाय। तर मनपा क्षेत्रात 1 लाख बोगस होर्डिंग काढल्याची माहिती उदय सामंत यांनी सभागृहात दिली आहे। राज्यात नगरपालिकेत 5700 बेकायदेशीर होर्डिंग काढण्यात आले आहेत। मनपा क्षेत्रात 48 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल आहे, तर नगरपालिका क्षेत्रात 11 गुन्हे दाखल झाल्याची माहिती उदय सामंत यांनी सभागृहाला दिली आहे। ऑडिटचा रिपोर्ट आला का नाही, ते ऑडिट कोणी केलं, धोरणाचा प्रश्न नाहीये। ते जे घाटकोपरचं होर्डिंग पडलं त्याचं ऑडिट झालं की नाही आणि ते ऑडिट कोणी केलं आणि त्याच्या आधी त्याचं ऑडिट कोणी केलं होतं पडायच्या आधी, याचे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत, त्याचं उत्तर मिळालं पाहिजे। मुंबई शहरामध्ये ज्या ऑडिट करण्यात आले अध्यक्ष महोदय, त्या ऑडिटची जबाबदारी कोणाला दिली होती हा माझा पहिला प्रश्न आहे। तो ऑडिट कोणी केला? ज्यांना आपण ऑडिट करायला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी दिलं होतं त्यांचा अध्यक्ष महोदय त्या संदर्भातला अनुभव काय होता, कुठल्या प्रकारच्या शर्तीवरती त्यांना स्ट्रक्चरल ऑडिटचं काम दिलं होतं हा दुसरा प्रश्न आहे। मी मुंबई संदर्भात तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय विचारणार आहे। तो ऑडिट संपूर्णपणे मुंबईच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।